पण तुम्हाला काय वाटतंय आपला जंगलातला ब्लॉग बघून पुढच्या वेळी आपल्याला पाठवतील घरचे की शिव्या भेटतील? आपण विचारून बघायचा पाठवल्यानंतर परत यायचा. जरा इकडून आम्ही असं ऍडव्हेंचर आपल्या सगळ्या बच्चे कंपनी सोबत थोडस सावकाश यायचं कारण स्लिपरी रस्ता झालाय. बाबाची अवस्था अरे बाबा. नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या स्वर्गनगरी कोकणातून. आज आहोत आपल्याच गावामध्ये. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. एक नवीन व्हिडिओ आपल्या गावातूनच सुरू करतोय. चाललोय आपल्या इथल्या एका हिडन वॉटरफॉलला, चंद्रनगर वॉटरफॉलला. 2 वॉटरफॉल आहेत. एक इथून सरळ तुम्ही गेलात खाली की अगदी लेफ्ट राईट, इकडून गेल्याच्या नंतर राईट साईडला खाली उतरल्याच्या नंतर एक जवळच एक छोटासा धबधबा लागतो आणि त्याचबरोबर तिथून पुढे गेल्याच्या नंतर एक मोठा धबधबा लागतो. तर तिकडच्या रस्त्याने सगळीच लोक जातात. तिकडचा रस्ता सर्वांना माहिती आहे. परंतु इकडून आता आम्ही जाणार आहोत. हा रस्ता इथून हा रस्ता इथून जो जाणार आहे तो आमच्या गावातून जाणार आहे. बागेची वाडी इथे आहोत आपण आणि त्या बागेच्या वाडीतून हा रस्ता खाली जाणार आहे. तर तो रस्ता थोडासा ऍडव्हेंचर वाला आहे आणि अगदी मजा येणार आहे त्या रस्त्याने जायला. तर तो रस्ता आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि कशा प्रकारे इंट्रोड्यूस होतो. एक ऍडव्हेंचर भरला व्लॉग आज तुमच्या समोर येणार आहे. आणि आपल्या सोबत आहेत आर्यन, अथर्व आणि बाबा आहे. आपली छोटी कंपनी सगळे आणि आपले कॅमेरामॅन सार्थक शिगवण पण आपल्यासोबत आहेत. तर करूया पटकन ब्लॉगला सुरुवात आणि जाऊया वॉटरफॉलला आणि तिकडे जाऊन करूया खूप सारी धमाल. तर भेटूया पुढे. आणि आता तुम्ही कुठे स्किप करू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला. तर मंडळी बघा, आता आपण बागेच्या वाडीमध्ये आहोत आणि इथून जी पाकळी जाते त्या पाकळीने आपल्याला खाली उतरून पुढे जायचंय. तर बघा, पूर्ण रस्ता थोडासा ऍडव्हेंचर भरलाय. थोडासा आपल्याला खूप चालत जायचं इथून. तर तुम्हाला दाखवतो. आणि आता सध्या इकडचा रस्ता कसा आहे हे आपल्याला नक्की माहित नाही, कारण इकडून आता थोडंसं जाणं कमी झालंय सगळ्यांचं. आम्ही जेव्हा पहिल्यांदा यायचो, जेव्हा तो खालतून रस्ता कुणाला माहित नव्हता, त्यावेळेस आम्ही इकडून जायचो. आणि हा इकडचा रस्ता इंट्रोड्यूस आम्ही तुम्हाला करतोय. तर बघूया. हा बघा मंडळी, इथून आपल्याला जायला तरी पण 20 ते 25 मिनिटं इथून आपल्याला जायला लागतील तिकडे चालत जायला. आणि पूर्ण रस्ता जो आहे ना, तो रस्ता पूर्णपणे आता पाऊस पडल्यामुळे सगळं गवत वगैरे इकडे वाढलेलं आहे. त्यामुळे जर कधी येणं जाणं झालं तर गावातील कुणाला तरी आपण एका माहितगाराला या ठिकाणी घेऊन यायचंय. तर इकडे आल्याच्या नंतर 2 फाटे फुटतायत. एक रस्ता इकडे चाललाय जो आपण आल्याच्या नंतर लेफ्ट साईडला जातो आणि एक रस्ता राईट साईडला चाललाय. तर आपल्याला जायचंय राईट साईडला. तर आपण जाऊया राईट साईडला. चला. तर मंडळी हे बघा, पूर्ण जंगल आहे इकडे. पूर्ण जंगलचा रस्ता आहे. त्यामुळे जर कोणी तुमच्या माहितीमधला असेल तरच तुम्ही इकडून या, आणि ते इकडून येणं प्रेफर करू नका. चला तर मग पुढे. हा, तर मंडळी हे बघा, हे सगळं आता जंगल दिसतंय तुम्हाला, परंतु इथे काही अवशेष तुम्हाला दिसत आहेत. तर इथे ना, हा फार पूर्वी गुरांसाठी वाडा होता. इथली जी लोक आहेत आमच्या गावातील, ती पहिल्यांदा गुरं एवढ्या खाली येऊन इकडे बांधायची आणि त्यावेळेस सगळी साफसफाई होती. परंतु आता सगळा तो वाडा जो आहे, म्हणजे गुरांसाठी गोठा जो होता, तो सगळा मोडकळीस आलाय आणि त्यामुळे आता पूर्ण इकडे जंगल झालंय. परंतु अगदी सावधरित्या जायचंय. पाऊस आहे आणि त्याचप्रमाणे जंगलातून जातोय, तर कुठेतरी जंगली वन्य प्राणी असण्याची शक्यता असते. तर अगदी सुरक्षा बाळगून आपल्याला इकडून जायचंय, ट्रॅव्हल करायचंय. रस्ता पूर्ण जंगलातनं आहे. सार्थक, खूप वर्षानंतर हा रस्ता आपण प्रेफर करतोय, तर काय वाटतंय?
काय नाही, खूप वर्षानंतर आलोय परत इकडे. सहसा म्हणजे पहिले यायचो पप्पा वगैरे, पण आपण यायचो. हा पहिले या रोडनी यायचो नाही. म्हणजे हा वाडा आहे तिथून यायचो त्या बाजूने, पण तो आता सध्या तरी 4-5 वर्ष कमी झालेलं. तिकडचा जो रस्ता आपल्याला तो सोपा पडतो, हा. तिकडून आम्ही यायचो. त्याच्यामुळे तिकडून यायचो. आता खूप वर्षानंतर परत आलोय या रस्त्याने. मजा येते, पण थोडीशी जंगल वगैरे, थोडीशी भीती पण वाटते, पण मजा आहे. सक्सेसफुल होईल. शिव मंडळी, थोडं पुढे आल्यावर तुमच्याला जर रस्ता मिळाला तुम्हाला, तर तुमच्या जीवात जीव येईल. कारण खूप सारा घनदाट जंगलाचा प्रदेश सोडून आम्ही आता थोड्याशा मोकळ्या रानात आलोय. आणि आपली बच्चे कंपनी चालले पुढे, त्यांना पण विचारूया त्यांना कसं वाटतंय. आर्यन बिचारांचा आजारी होता तरी देखील खूप मोठा संघर्ष करून आमच्यासोबत पोहायला आलेला आहे. कारण कसं वाटतंय? काय नाही, चांगलं वाटतंय. तर मोठी परमिशन काढून आलोय एक तर पोहायला. परमिशन देत नव्हते, दिला नसते ना आता पोहायला. काय नाही, आजारी पडलेलो पोहण्यात, मग कानात बिनात पाणी गेला सध्या. बघूया संध्याकाळी आता काय. पण तुम्हाला काय वाटतंय, आपला जंगलातला ब्लॉग बघून पुढच्या वेळी आपल्याला पाठवतील घरचे? मग की शिव्या भेटतील? हा, आपण विचारून बघायचा, पाटलांतर परत यायचा. बाबा बाबा बाय. तर माझ्या वाटते पण आता जर आपल्याला रस्ता नीट भेटायला पाहिजे नाही. बाकी काय आपल्या युट्यूब चॅनल बद्दल काय बोलते? काय नाही, चॅनल आपला चालतोय मस्त. तुम्ही जरा आम्हाला अजून सबस्क्रायबर वाढवा नाही. आणि बाबा बद्दल काय सांगू? बाबा काय गल उडवायला तिथनं झालाय. चालले त्याला नदीवरनं चालले गल उडवताना. बाबा बाय. बाबा बाय. तुला कसं वाटतं हा जंगल ट्रेक करून? चांगला वाटतं एकदम. मजा येते. गलीला मासे किती उडवलं? मासे 4-5 उडवले आणि आलो. तू जर बोलवलीस लगेच पळाले ते, चल लगेच निघालो. चला वाटेच बघत होतो ना रविवारचा. मग काय भाई येईल वाटलेलंच आम्हाला. तर मंडळी, इथून जो समोरून जो रस्ता दिसतोय, हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून आलो आपण इकडे. आणि आता हा आल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच खाली रस्त्याची पाऊलवाट दिसते. तर त्या पाऊलवाटेने तुम्हाला पुढे जायचंय. तर आपण पण जाऊया पुढे, चला. तर मंडळी, आता एक वरती रस्ता जातोय आणि एक खाली रस्ता जातोय. तर वरच्या रस्त्याला न जाता तुम्हाला सरळ खालच्या रस्त्याला जायचंय. चलो गाईस. काय बोलतो, आज फुल माहोल असेल मला वाटते. पण आपण आता ज्या कड्यावर चाललोय, मोठ्या कड्यावर, तिकडे एवढा माहोल नसेल. पण येताना एक छोट्या कड्यावरती फेरी मारू, तिकडे बघूया किती माहोल आहे. मंडळी, आता पोरांची मजा बघा. अतराची फुल फाटली. आई शपथ. अतराची फुल फाटली. तर कसं वाटलं? तर मंडळी, थोडासा कमी जंगलाचा म्हणजे थोडासा सपाट प्रदेश लागल्याच्या नंतर, रस्ता संपल्याच्या नंतर लगेच पुन्हा एकदा एक झाडी झुडप वाढलेला रस्ता चालू होतोय. तर कधी आलात तर कृपया आपण इथल्या लोकल कोणाला तरी सोबत घेऊन या रस्त्याने पण यायचा प्रयत्न जास्ती करू नका. जो साधा सोपा रस्ता आहे तिकडूनच तुम्ही या. जो खालतून रस्ता येतो तिकडूनच तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. इकडून आम्ही असं ऍडव्हेंचर आपल्या सगळ्या बच्चे कंपनी सोबत. चलो मंडळी, हे बघा आम्ही आलोय. सक्सेसफुल झालेला आमचा आजचा ट्रेक. हे बघा मंडळी, खाली नदी, इकडच्या साईडला वॉटरफॉल आणि ते मातेचं मंदिर आहे. ते मंदिर पण तुम्हाला दाखवतो. चला. कडेकरीन मातेचं मंदिर आहे. म्हणजेच काय तर हा जो कडा दिसतोय तुम्हाला पुढे दिसणार आहे, तर त्यासाठी रक्षण करण्यासाठी किंवा आमच्या गावातील लोक जी कोणी इकडे भात शेती करायची, तर त्या सगळ्याचं रक्षण करण्यासाठी या देवीची पूजा केली जाते आणि दरवर्षी केली जाते. तर हे मंदिर, तर सर्वप्रथम इथं पाय पडूया आणि त्यानंतर मग पुढे जाऊयात.
तर मंडळी इकडून आल्याच्या नंतर आता आपल्याला जायचं पुढे सरळ त्या मंदिराच्या इथून आणि पुढचा नजारा तुम्हाला दाखवतो मी. हो येस, बघा मंडळी पाणी बघा. पुढे जाऊन अजून तुम्हाला दाखवतो. अजून आपल्याला जायचंय बघा ह्या रस्त्याने वरती. या रस्त्याने, या समोरच्या रस्त्याने पण जायला वाट आहे, परंतु तो ऍडव्हेंचरस होऊ शकतो कारण मटमटीत झालेला आहे, स्लिपरी झालेला आहे, पडण्याची दाट शक्यता आहे. काय करूया, रिस्क येतो इश्के. तर आम्ही हा रस्ता आता घेत नाही आहोत, अवेलेबल करत नाही आहोत, कारण इकडून सोपा आहे आणि लगेच आपण कड्याकडे जाऊ शकतो, वॉटरफॉल कडे. इकडून आल्याच्या नंतर इकडून सरळ रस्ता जातोय, परंतु आपण आता जातोय या रस्त्याने, हा रस्त्याने जातोय कारण थोडासा ऍडव्हेंचरस रस्ता आपल्याला करायचा आहे. चलो, जायचंय वरती त्या वॉटरफॉलला आणि इकडचा हा रस्ता चाललाय खाली आणि आता आपली मंडळी येते तिथून खाली. हे बघा पूर्ण स्लिपरी झालेला आहे, सावकाश. आणि अन्यथा आपण तो रस्ता घेऊन तुम्ही जाऊ शकता, परंतु आम्ही ऍडव्हेंचर करतोय. या कम ऑन गाईज, शाबाश बाबा. तर मंडळी तो बघा समोर जो तुम्हाला दिसतोय वॉटरफॉल जो पडतोय तिकडेच आपल्याला जायचंय. फुल धम्मार येणार आहे, मज्जा करणार आपण आता. मंडळी हालत बघा, ऍडव्हेंचरस रस्ता करायचा, ऍडव्हेंचरस रस्ता. हालत बघा मंडळी यांची. बाबा बघा बाबा, मी येतो. इकडून येताना ना थोडस सावकाश यायचं कारण स्लिपरी रस्ता झालाय. बाबाची अवस्था, अरे बाबा. हा, बाबांनी डोंगर पार केलाय बघा, अथर्वानी स्ट्रॅटेजी केली एक नंबर. काठी मोडी मारतात. हो आर्यन, पाणी बघा कसला स्टील आहे, जबरदस्त. जावा पोहा. पहिला लक्ष आपण वरती जाऊया. पहिला वर जाऊया, परंतु पहिला आपण इथून वर जाऊयात. ती बघा मंडळी कुठे चालले. तर मंडळी फुल ऑन मजा आता, कारण कोणच नाही इकडे, आपणच आहोत फक्त. आता कसा वाटतोय. कसं वाटतं आर्यन, येते काय. हॅलो तर मंडळी आता पब्लिक थोडं
तर मंडळी आम्ही आता निघालेलो आणि आपला जो जंगलातला सक्सेसफुल ॲडव्हेंचर होता, जो ट्रेकिंग होता, ती मस्तपैकी झाली, सक्सेसफुल झाला. शेवटी आपल्याला रस्ता पण मिळाला आणि तिकडे जाऊन वॉटरफॉलला जाऊन मस्तपैकी आपण मजा पण केली. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपले यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. तर मंडळी पाऊस पण आत्ता येऊन गेला जोरात, त्यामुळे शूट करायला भेटलं नाही. जेवढं काही शूट करायला भेटलं तेवढं शूट केलं आहे. आणि आता निघालो आपण अजून एका धबधब्यावर, छोट्या धबधब्यावर जातोय, पण तिकडचं तुम्हाला काही जास्त दाखवणार कारण अजून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जाऊन बघा वॉटरफॉलवरचा. पण आता आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी, थोडीशी मजा करणार आहोत. तर व्हिडिओ आजचा पूर्ण बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.